डहाणूकरांची धवल लक्ष्मी पोहोचले ओमानच्या समुद्रात. आता ओमानपासून ती अवघ्या 500 किलोमीटर दूर आहे. कांदळवन कक्षाने भारतीय वन्यजीव संस्थांच्या सहकार्याने आणि WCAWAच्या मदतीने 20 नोव्हेंबर रोजी धवल लक्ष्मीला सॅटेलाइट टॅग लावून समुद्रात सोडलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत तिने साधारण 2500 किलोमीटरचा प्रवास केलाय. या प्रवासात ती समुद्रात 250 मीटर खोलीवर देखील जाऊन आली. सध्या ती ओमानच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या सीमेवर आहे. प्रत्येक देशाचा एक एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतो. ओमानचा हा झोन किनारपट्टीपासून 212 सागरी मैल अंतरावर म्हणजेच 393 किलोमीटर लांब आणि 5,33,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलाय. या क्षेत्राच्या पुढे ओमानचा कॉन्टिनेंटल शेल्फचा परिसर आहे. हा परिसर धवल लक्ष्मीने पार केलाय. ओमानच्या किनाऱ्यावर सागरी कासवांच्या 4 प्रजाती या वीण करतात. त्यामधील लॉगरहेड आणि ग्रीन सी टर्टलला सॅटेलाइट टॅग लावण्यात आले होते. यामधील लॉगरहेड कासवाने पाकिस्तानपासून येमनपर्यंत प्रवास केला होता, तर ग्रीन सी कासव दक्षिणेकडे मालदीवपर्यंत जाऊन आले होते. मात्र तिथल्या हॉक्सबिल आणि ऑलिव्ह रिडले कासवाच्या स्थलांतराची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. परंतु आता धवल लक्ष्मी कासवाच्या या प्रवासामुळे ऑलिव्ह रिडले कासवांच्या स्थलांतराबाबत सुस्पष्टता येऊ शकते. यापूर्वी दक्षिण कोकणात सॅटेलाइट टॅग केलेल्या 7 ऑलिव्ह रिडले कासवांनी दक्षिणेकडे प्रवास केला होता. मात्र उत्तर कोकणात टॅग केलेली धवल लक्ष्मी कासव हिने पश्चिमेकडे प्रवास केला. यावरून उत्तर कोकणातील ऑलिव्ह रिडले कासव ही ओमानच्या सागरी परिक्षेत्रातून, तर दक्षिण कोकणातील कासव ही हिंद महासागरातून येत असल्याची शक्यता आहे. स्थलांतराच्या या प्रवासाचा विणीच्या अनुषंगाने विचार करायचा झाल्यास असे दिसते की उत्तर कोकणात म्हणजेच मुंबई पालघरमध्ये समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे धवल लक्ष्मी ही ओमानमध्ये अंडी घालून त्यानंतर उत्तर कोकणापर्यंत स्थलांतर करत असल्याची शक्यता आहे. मात्र दक्षिण कोकणाच्या बाबतीत हे उलट आहे. इथे हिंदी महासागरामधून ऑलिव्ह रिडले कासव ही दक्षिण कोकणात अंडी घालण्यासाठी येतात. आता या सगळ्या गोष्टींवर अधिकाधिक प्रकाश टाकण्यासाठी सॅटेलाइट ट्रान्समीटरद्वारे कासवांच्या प्रवासाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.